नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी ₹56,100 ते ₹1,77,500 दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 297 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/4/2026 पर्यंत या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशाप्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट ब या पदासाठी एकूण 297 जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार अर्ज आपण या ठिकाणी करू शकता. अर्ज जे आहेत त्या ठिकाणी 20 मार्च 2026 पासून 2 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 9 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. परीक्षा शुल्क म्हणजेच फीज पेमेंट जे आहे तुम्ही 9 एप्रिल 2026 पर्यंत 12 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता. चलनाद्वारे जर तुम्ही फीस पेमेंट करायला असाल तर 11 एप्रिल 2026 ते 13 एप्रिल 2026 दरम्यान तुम्ही अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी चलनाद्वारे भरू शकता. पे स्केल जे आहे तुम्हाला S20 नुसार या ठिकाणी असणार आहे. ₹56,100 ते ₹1,77,500 तुम्हाला वेतन जे आहे दिलं जाईल. प्लस नियमानुसार भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. वयमर्यादा जी आहे तुमची 1 जुलै 2026ला या ठिकाणी काउंट केली जाणार आहे. किमान वयमर्यादा या ठिकाणी 19 वर्षाच्या या ठिकाणी असणार आहे आणि कमाल वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षाच्या या ठिकाणी असेल. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना देखील कमाल वयमर्यादा 43 वर्षाची या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राज्याध्यक्ष अधिकारी यांच्यासाठी, अराखीव आणि मागासवर्गीय सर्वांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे तुमच्याकडे MBBS डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे. फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी ₹394 या ठिकाणी असणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात. आपल्याला अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहे त्या संदर्भातील माहिती देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकता. इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज नक्कीच करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील विविध जाहिराती ज्या आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.